उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्यामुळे हजारो भाविक अडकलेले आहेत, ज्यात औरंगाबादच्या 32 भाविकांसह अजून 1500 अधिक भाविकांचा समावेश आहे। विष्णुप्रयाग परिसरातील हाती पर्वत भागात हे भूस्खलन झालेलं आहे। आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत कदम आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय तपशील मिळतात? महाराष्ट्रातल्या कुठल्या भागातले हे सगळे भाविक आहेत आणि नेमक्या कुठल्या भागात हे भाविक अडकलेले आहेत? रेश्मा, उत्तराखंड मधली ही कालची घटना आहे। उत्तराखंड मधला जो चमोली हा जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये ऋषिकेश आणि बद्रनाथ हा जो एक नॅशनल हायवे आहे त्या नॅशनल हायवेवरती पहाडी पर्वत म्हणून इलाका आहे त्या ठिकाणी दरड किंवा भूस्खलनाची घटना घडलेली आहे। देशभरात जवळपास 1,500 पर्यटक जे आहेत किंवा भाविक जे आहेत ते या घटनेनंतर त्या ठिकाणी अडकलेले आहेत। सुरुवातीला हा आकडा जास्त असल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती, मात्र आता जी आपल्याला माहिती कळते त्याच्यानुसार 1,500 पर्यटक या सगळ्या घटनेमध्ये अडकलेले आहेत आणि महाराष्ट्रातले 32 जण त्याच्यामध्ये आहेत। महाराष्ट्रातल्या औरंगाबाद मधलेच हे सगळे पर्यटक असल्याचं कळतं आहे। सध्या ते सगळे सुखरूप आहेत, त्यांना एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे अशी देखील माहिती आपल्याला कळते आहे। मुळामध्ये जूनचा मे आणि जूनचा हा जो सीझन आहे तो उत्तराखंड, बद्रीनाथ आणि केदारनाथ या सगळ्या 4 धामांसाठी अत्यंत गर्दीचा असा मोसम असतो, कारण या सीझनमध्ये ही सगळी मंदिरं एका पाठोपाठ एक खुली होत असतात। नुकतेच 10-15 दिवसच सुरू झालेले आहेत ही सगळी मंदिरं सुरू होऊन, आणि त्यामुळे या दिवसामध्ये पर्यटकांचा भाविक तेवढा जास्त असतो आणि नेमकी त्याच वेळी ही घटना झालेली आहे। कारण गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतामधल्या वातावरणामध्ये देखील अचानक बदल होत आहेत। काल तर दिल्लीमध्ये अचानक पाऊस देखील पडलेला होता आणि म्हणूनच कदाचित याच हवामानाच्या बदलामुळे अचानक ही मोठी दरड जी आहे ती या हायवेवरती कोसळलेली असावी आणि त्याच्यानंतर आता प्रशासनाचे या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत। बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन जे मिलिटरीचाच एक भाग आहे त्यांना देखील या मदत करण्यासाठी बोलावलेलं आहे। आशिष जोशी म्हणून त्या ठिकाणी जिल्हाधिकारी आहेत, ते या सगळ्या घटनांवरती लक्ष ठेवून आहेत। प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।